गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली सावली। पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली सावली। तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी फुले। जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी फुले। फलद्रूप हा वृक्ष भावासा आम्ही चालवू हा पुढे वारसा। शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता। शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता। मनी ध्यास हा एकला भोसा आम्ही चालवू हा पुढे वारसा। तुझी त्याग सेवा फळाये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी। तुझी त्याग सेवा फळाये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी।
चालवू हा पुढे वारसा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. काय काय शिकायचं आहे त्याची एक थोडीशी झलक असेल ते दाखवलं जाईल. आणि त्याच्यानंतर मुलींचे म्हणजे ॲक्च्युली ग्रुप दक्षिणा स्वरूपात असतं हे. त्याच्यामुळे बाकीच्याही मुलींकडं फिल्मी सॉंग्स केले जातील ज्या लहान मुली आहेत त्या. तर असा हा आजचा प्रोग्राम असेल. तेव्हा सर्व पालकांना विनंती आहे की सगळा कार्यक्रम संपेपर्यंत कृपया जाऊ नका. ते स्वतःच्या मुलांचे परफॉर्मन्स झाल्यावर गेला तर शेवटच्या परफॉर्मन्सपर्यंत कोणीच उरत नाही. तर असं होता कामा नये. आणि हार्डली 1 तासाचा हा अख्खा प्रोग्राम आहे. सो प्लीज ते. तर आम्ही आता गुरुवंदनेने सुरुवात करत आहोत. करतात. त्यानंतर इव्हन आम्ही स्टुडंट पण ज्याची फार आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे सरांचा परफॉर्मन्स. तर आपले गुरु डॉक्टर अंबेडकर पकटे ह्याच्यामध्ये एक सगळ्यात नृत्य सादर करतो. परिसर सोसायटीच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज दरवर्षीप्रमाणे आपण हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत आहोत. आज सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सकाळी आपण सत्यनारायणाची महापूजा आपल्याकडे झाली. त्यानंतर दुपारी माझे गुरु पंडित बिरजू महाराज यांचं आपण पूजन केलं प्रतिमेचं त्यांच्या. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून माझी पूजा केली. आणि त्यानंतर आपण आता इथे हा अशा पवित्र स्थानी की जिथे अम्मांचं वास्तव्य इथे आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांचा वास आहे. मला वाटतं 2002-03ची गोष्ट आहे. त्यावेळेस मी पुण्यात राहत होतो. पुण्यातून मला त्यावेळेस
इथे जे अध्यक्ष होते पूर्वी, त्यावेळी त्यांनी मला स्पेशली तिथून बोलवलं होतं की अम्मांच्या समोर आपल्याला नृत्य सादर करायचं आहे. आणि त्यावेळी आम्ही सगळेजण आलो होतो. मी, माझ्याबरोबर माझे गायक वादक सगळी पुण्यातली टीम आली होती त्यावेळी, त्या काळामध्ये. आणि मला आठवतं अम्मा या इथे बसल्या होत्या. मी त्या ठिकाणी तिथे डान्स सादर केला होता. त्यावेळी तिथे होता खाली, तिथे मी नृत्य सादर केलेलं आहे. खूप वर्ष झालेले त्याला, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि त्याच्यानंतर मग मात्र मी इकडेच आलो 2000 ला इकडे राहायला. नाही, ती गोष्ट 2000च्या आधीची होती, बरोबर. हां, 2000ला तर मी इकडे आलो राहायला. आणि त्याच्यानंतर मग अम्मांच्याकडे इतका छान योग आला की दरवर्षी अनेक वर्ष, म्हणजे मला वाटतं 7 ते 8 वेळा तर मी अम्मांसमोर नृत्य सादर केलेलं आहे. आणि ते करताना मला खूप आनंद झालेला आहे, म्हणजे खूप आनंद वाटला. आणि ज्या वेळेस मी नृत्य सादर केलेलं आहे त्यावेळेस मला नवीन काही अनेक माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत आणि आजपर्यंत घडत आहेत त्याच्या. कारण आत्ताही मी अम्मा मागच्या वेळेस ज्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्यासमोर नृत्य केलं होतं. तीही गंमत सांगतो तुम्हाला की मी दर्शनाला असं लाईनमधून येत होतो त्यावेळी कारण मला सांगितलं नव्हतं की नृत्य करायचं आहे मला म्हणून. पण मी जस्ट आपलं नॉर्मल आलो आणि अम्मांच्या पाया पडलो. अम्माने मी पाया पडत असतानाच ओळखलं, अरे डान्स करते हो, म्हणजे त्यांच्या ह्याच्यात भाषेत बोलले त्या. तर मी म्हटलं, मला म्हणे करणार आहे का डान्स? तर मी म्हटलं, अम्मा मुझे कहा नहीं है, अगर आप कहेंगे तो मैं करता हूँ, आ जाओ करो डान्स. मग मी पटकन घरी गेलो, हे संपूर्ण कॉस्ट्यूम घातला, घुंगरू घातले, गायक वादक पटापट फोन केला, यश होता, संतोष होता, त्यांनी गायकांना बोलवलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो आणि अम्मांसमोर 10 मिनिटासाठी मी नृत्य करत होतो. पण अम्मांचं मला खरंच त्या दिवशी मला त्याच्यानंतर त्यांनी कित्येक भजनं मला करायला लावली. मी म्हटलं अम्मांकडे बघायचो की बास का करो, इशारा करायच्या त्या. त्याच्यानंतर जवळजवळ पाऊण तास ते 1 तास मी अम्मांसमोर नृत्य सादर केलं आणि मी आयुष्यात खूप धन्य झालो. परत पण इच्छा आहे, आता अम्मा येतील त्यावेळेस मी जरूर करणार आहे नृत्य. तर अशा ह्या पवित्र जागी मी माझ्या गुरु पद्मभूषण पंडित बिरजू महाराजांचे एक भजन सुरुवातीला सादर करतो आहे. त्या भजनाचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः महाराजींनी लिहिलेलं आहे, स्वतः त्याला संगीतबद्ध केलं आहे आणि स्वतः त्यांनी ते गायले पण आहेत. आता पण तुम्ही गुरुवंदना पाहिली ऐकली, ती पण गुरुवंदना महाराजींनीच गायली होती आणि हे भजन स्वतः महाराजींनी गायलेलं आहे. तर आपल्या समोर सादर करत आहे भजन आणि त्यानंतर आमच्या छोट्या छोट्या सगळ्या कन्या आपल्या समोर नृत्य सादर करतील, सुंदर सुंदर नृत्य. गोविंदा
अनेक रूप में देखो गोविंद विठोबा संग रुक्मणी कहूँ विठोबा संग रुक्मणी कहूँ विठोबा संग रुक्मणी कहूँ गिरवर गिरधारी कहूँ गिरवर गिरधारी गोविंद गोपाल गोविंद गोपाल एक अनेक रूप में देखो एक रूप में देखो गोविंद गोपाल अधर वेणु घनश्याम रिझाए अधर वेणु घनश्याम रिझाए अधर वेणु घनश्याम 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 रिझाए धन्य धन्य ब्रजनारी धन्य धन्य ब्रजनारी गोविंद गोविंद जित देखो जित देखो जित देखो ब्रज श्याम श्याम छवि जित देखो ब्रज श्याम श्याम छवि जित देखो ब्रज श्याम ब्रज श्याम बलिहारी जाओ कवि बलिहारी गोविंद तर त्यांना बेसिक मुवमेंट्स आहेत. मुली थोड्याशा चुकतील कारण फार नवीन आहेत, पण ते ट्राय करतात. कारण स्टेजवर उभं राहून परफॉर्म करणं हे प्रेक्षकात बसण्याचं खूप वेगळं असतं. भीती असते, थोडंसं गुरु समोर आहे ह्याचं दडपण असतं. तर ह्या मुली बेसिक मुवमेंट्स दाखवतील. वन नमस्कार 2 3 4 5 6 7 8 समोर समोर बघायचं. पुढे येतो पुढे
आमच्याकडे खूप आई आणि मुलगी अशा बऱ्याच जणी माझ्याकडे शिकतायत. इव्हन मोठं उदाहरण म्हणजे भावनाचंच बघा. भावना तुमच्यासारखं पालक म्हणून आधी यायची आणि तिची मुलगी अनुष्का ती माझ्याकडे डान्स शिकत होती. छोटीशी होती, पण काही दिवसांनी भावनाने क्लास जॉईन केला. त्यावेळेस बऱ्याच पालक होते, त्या सर्वांनी डान्सचा क्लास जॉईन केला. त्याच्यामधले काही पालक आहेत, त्यात भावना आपण तर सगळेजण बघताय. भावनाचा क्लासही घेते, माझा सांभाळते. थै थै तात आ थै थै तात ता थै थै तात आ थै थै आ थै थै तात आ थै थै तात ता थै थै तात आ थै ता थै तात आ थै थै ता थै थै तात आ. सेकंड ता थै थै तात आ थै थै तात ता थै थै तात आ थै थै तात. डबल ता थै थै तात आ थै थै ता थै थै तात आ थै थै ता थै थै तात आ थै ता थै थै तात. सेकंड ता थै थै तात आ थै थै तात ता थै थै तात आ थै थै. डबल ता थै थै तात थै थै तात ता थै थै तात आ थै ता थै थै तात ता थै थै तात. बॅक मागे वा. ता थै थै तात आ थै थै तात ता थै थै तात आ थै थै. डबल ता थै थै तात आ थै थै तात ता थै थै तात आ थै थै तात ता थै थै तात थै थै ता थै थै आ थै थै तात ता थै. पुढे या, पुढे बघा. तात आ थै तात ता थै थै तात आ थै थै. डबल ता थै थै तात आ थै थै तात ता थै तात आ थै थै तात ता थै तात आ थै थै तात ता थै थै आ थै थै तात ता. नमस्कार. Hey!
din din na na din din na na din din na din na na sa say say sa ra sa 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 say sa पायाचा प्रकार बदलण्यास पुढे जा सगळे एका लाईन मध्ये पुढे सरकाय ना दिन ना ना दिन ना ना दिन ना ना दिन ना सात किदारी सात किदारी सात सात किदारी सात
Hai tirami, hai tirami, hai tirami, tak. Hai tirami, hai tirami, tak. Hai. हर्षदा ते आपल्या समोर एक छोटासा तराना सादर करतील. त्या आमच्या इथल्या जुन्या सिनियर विद्यार्थिनी भावना, अनुष्का आणि समृद्धी आपल्या समोर सरगम सादर करतायत.
आणि मग मला आठवलं की आपण सगळेजण आहेत. आज निलेश कुटे आणि त्यांचे सर्व अमृता मठातले सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत आणि मला वाटलं आज त्यांच्याबरोबर एक छोटी संतोष बरोबर जुगलबंदी करावी. खूप वर्ष मला वाटतं मी जुगलबंदी संतोष बरोबर केलेली आहे आणि ऑन द स्पॉट आहे, म्हणजे याची प्रॅक्टिस कधी नसते. आता सुद्धा म्हणजे प्रॅक्टिस काही नाही आहे. आता मी त्याला तिथे खुर्चीत बघितलं आणि मग त्याला पाहिलं तर तो नव्हता. मग यशनी फोन करून त्याला बोलवलं. एक जुगलबंदी त्याच्याबरोबर छोटीशी सादर करते आपल्यासाठी. त्याआधी यश पण येऊ दे, एखादा तुकडा पण मी करतो. यश एक थोडा आणि माझे गुरु पंडित बिरजू महाराजजी माझ्याबरोबर 45 वर्षांचा त्यांचा संवाद माझा होता. 78ला मी त्यांच्याकडे नृत्य शिकायला गेलो होतो दिल्लीला. त्याच्या बरेच वर्ष मग शिकलो. त्याच्यानंतर मी पुण्यात आलो, क्लास काढला, मग मी शिक झालो. तसा मी सुरुवातीला बेसिक चिंचवडचाच, आम्ही चिंचवड गावात राहायचो सुरुवातीला. तर ज्यावेळी कोरोनाच्या काळाला त्यावेळेस एकदा महाराजांनी व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी त्यांना मग व्हिडिओ कॉल आवडायचा करायला आणि व्हिडिओ कॉल करून त्यांनी मला म्हणाले की तू मैंने उस समय जो 78 में आपको सिखाया था दोनों को, मैं ही आणि विपुल होता आसामचा, तुम दोनों मुझे वो टुकड़े बताओ. म्हणजे महाराजजी प्रत्येक वेळी प्रत्येक शिष्याला असं वेगवेगळं शिकवायचे. आम्ही सुद्धा त्याप्रमाणे करतो की ज्यांना शिकवलं आम्हाला ते लक्षात राहत नसतं. ज्या ज्या वेळी मूड असतो जे बनतं त्यावेळेस ते शिकवत असतो. तर महाराजांना आम्ही ऐकवलं तर महाराजी म्हटले नाही आप ऐसे करेंगे और 8 दिन में मैं आप लोगों की क्लास लूंगा या वयामध्ये. आणि मग आता आमच्या परत 2 वर्ष क्लास कंटिन्यू महाराजांनी घेतला. 29 मे 2020ला माझा क्लास सुरू झाला, मी आणि विपुलदास. आणि 22 जवळजवळ 14 जानेवारी 22ला माझा क्लास शेवटचा होता. त्याच्यानंतर 2 दिवसांनी महाराजजी गेले आणि महाराजजी जायच्या आधी त्यांचा 7:30ला मला फोन आला. कल्पनाही नव्हती की 2 तासांनी असं होणार आहे. त्यावेळी महाराजांनी माझ्याशी भरपूर त्यावेळेस गप्पा मारल्या त्या फोनवरती. तर त्यावेळी जे महाराजांनी सुंदर सुंदर गोष्टी शिकवलेल्या आहेत मला, त्याच्यातल्या 1-2 गोष्टी आपल्या समोर मी करतोय. आहेत बघायला सोपे आहेत पण त्या म्हणायला खूप अवघड आहेत.
तबला और घुंघरू। देखना, इसका नाम है हार जीत। जैसे मैं पैर करूंगा वैसे संतोष जी बजाएंगे, जहां मैं रुकूंगा वहां पे संतोष रुकेंगे। इट्स अ फ्रेंडली कॉम्पिटिशन। नाम हार जीत है, इसमें कोई हारता नहीं है। देखिए, और ये 87 में मैंने इंडिया फेस्टिवल रशिया में इसकी शुरुआत की थी और वहाँ पे वो बहुत ही पॉपुलर हुआ था। उस समय सबको पसंद आया था, रशियन लोगों को। उसके बाद मैं कई जगह कर रहा हूँ और आज आपके लिए खास पेश कर रहा हूँ। घोड़े की चलने का आवाज
आपल्या भागातले लोकप्रिय नगरसेवक सचिन भाऊ चिखले इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करतो संस्थेच्या वतीने. त्याचप्रमाणे आज मी निलेश कुटे यांचे खूप खूप आभार मानू इच्छितो की त्यांनी मी कालच त्यांना फोन केला की असं अडचण आहे आमच्या इथे आणि पावसामुळे बाहेरही करू शकत नाही नृत्य, कारण पालक कुठे बसणार बाहेर तिथे. तर त्यांनी मला लगेच आपल्याला हॉल हा उपलब्ध करून दिला 1-1.5 तासासाठी. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या सर्व मठातील सर्व सहकाऱ्यांचे की ज्यांनी लगेच मला खूप मोठं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आमचे साऊंडचे राहुल, परत व्हिडिओ आणि फोटोग्राफी करतात नरेंद्र घोडके, जे माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात. इव्हन मुंबईलाही मध्ये माझ्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी ते तिथे आले होते फोटो काढायला. तर त्यांचाही खूप खूप आभार आणि आपल्या सर्वांचाही खूप आभार की आपण सगळेजण वेळात वेळ काढून इथे कार्यक्रम बघायला आलेला आहात. तर एक छोटं भजन सादर करत आहे. ॲक्च्युली मी त्याच्यावर कधी केलं नाही. डॉक्टर DY पाटीलला मी तिथे डायरेक्टर आहे, तर तिथे मी एकदा आता आमचा खूप मोठा कार्यक्रम झाला होता इंटरनॅशनल कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये पण ते लाईव्ह मी केलं होतं. संजय गरुड यांनी ते गायलं होतं हे आणि ते वेगळ्या पद्धतीने केलं होतं की एक कडवं घेऊन. तर त्याच्यातले आज एक कॅसेटवर मी करतोय. जे आपल्याला माहीत आहे की आता राम मंदिर अयोध्येला झालं, तर ते रामावरती एक भजन आहे, हमारे घर राम आए हैं. आज खूप लोकप्रिय गाणं आहे, त्याच्यावरती मी ते एक सादर करत आहे. नृत्य सादर करतो आणि त्या नेहमी असतात तिथे बघायला. तर आजही त्या माझं नृत्य बघतायत, तर त्यांच्यासाठी वंदन करून मी नृत्य करतो. बजाओ ढोल
इसके बाद हमारे बच्चे कलाकार सब थोड़ा 10-15 मिनट उन्होंने जो कुछ प्रिपेयर किया है, जो मुझे भी मालूम नहीं है, तो नृत्य की गुरु दक्षिणा मुझे देंगे। तो देखते ही सब लोग क्या कर रहे हैं। थोडंसं खाली दिसत नाही कार्तिक. हा एकच मिनटं.